नमस्कार मंडळी, तर पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलवरती. आणि आज आपण पुन्हा एकदा म्युझिकल ब्लॉग म्हणजे आपल्या आई द्रोणागिरी ब्रास बँडचा ब्लॉग बनवणार आहोत म्युझिकचा. कारण काय काय गाणी वाजवणार आहोत, कुठे जाणार आहोत ते आज तुम्हाला बघायला भेटेल. जास्त कुठं जाणार नाही आहोत, आपल्याच करंजा गावामध्ये आई द्रोणागिरी ब्रास बँड द्रोणागिरी मैदानामध्ये आणि आकर्षण मित्रमंडळ यांच्यातर्फे जो गणेशोत्सव साजरा केला जातो, त्यांनी जो गणपती उत्सव साजरा करतात तिथे गणपती मांडलेला आहे. त्या गणपतीजवळ आपण आपली ब्रास बँडची कला सादर करण्यासाठी जात आहोत. म्हणजे ब्रास बँड दरवर्षी जात असतो, तर तिथे आपण आज वाजवणार आहोत. आणि काय गाणी वाजवणार आहोत ते आपण नक्कीच या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवू. आणि अजून आपणच तिथे ब्रास बँड वाजवणार आहोत असे नाही, तर तिथे आज परफॉर्मन्स पण आहेत. म्हणजे स्टेजसुद्धा बनवलेलं आहे, नृत्य काय कॉमेडी विमेडी असेल, या भरपूर म्हणजे आपली आगरी परंपरा सांस्कृतिक कार्यक्रम एक प्रकारे साजरा करणार आहेत. तर तो सुद्धा आपण नक्कीच दाखवण्याचा प्रयत्न करू. तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि आपल्या चॅनलसोबत राहा. चॅनलला सबस्क्राईब नसेल केले तर पटकन सबस्क्राईब करा. अशाच नवीन नवीन व्हिडिओ या चॅनलवर येत राहतील. तर चला जाऊया आपण द्रोणागिरी मैदानामध्ये आणि नंतर मग आपण बघू पुढे कंटिन्यू राहा. चला. काय चाललं विषय चाललाय सामूचा कुत्ता घ्यायचा, चोक सिंबॉल घ्यायचा की नाही. तर मंडळी आपण आलो मंडपामध्ये. इथे भजन मंडळींचा कार्यक्रम होता, त्यानंतर आपला कार्यक्रम होईल. आपण बाप्पाचं दर्शन घेऊया आणि वाजवायला सुरुवात करूया.
मंडळी आमचा आता वाजून झालेला आहे आणि बरेच दिवसांतून आमचा मित्र, आमचा मेन ब्लॉगर, आमचे मेन आकर्षण ब्लॉगिंग मधला तो पुन्हा एकदा आमच्या व्हिडिओमध्ये आला आहे. पुन्हा एकदा आमच्या बँडला त्याचं सहकार्य लागलंय. थोडा काही कारणास्तव आजारी होता त्याच्यामुळे आला नव्हता, आज पुन्हा आलाय. मग कसा वाटला वाजून? छान वाटला. बरेच दिवसांनी महिन्याभरातून आलेले आहे. महिन्याभर आता महिन्याभराचा वसूल करायचा आहे. महिन्याभर सुट्टी घेतली. महिना जास्त आला का? बघू चला मंडळी, अजून पुढचा काय कार्यक्रम आहे तो झाला प्लॅन तर दाखवू. बालाच्या मस्त्या खपत नाही, तुला माहिती आहे ना. बघा आमचा बॉस, दाखव जरा कॅमेरा. A few moments later. मंडळी इथे पाहू शकता आपले गणपती बाप्पाची प्रतिमेचं पूजन आता होईल थोड्याच वेळात. आणि हे बघा ज्या स्पर्धा आहेत त्यांच्यासाठी प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक, तृतीय क्रमांक आणि बाकीचे सारे सन्मान चिन्ह. आणि इथे पाहू शकता स्टेज. हॅलो, सारंगी जर कुठे इथे असतील तर लवकरात लवकर इथे मंचाजवळ येत. सारंगी आणि प्रेक्षकांची गर्दी लागलेलीच आहे, सगळ्या खुर्च्या भरलेल्या आहेत. हे बघा या साईडला लकी ड्रॉ साठी नावं द्यायचे, सगळ्या लेडीज आलेल्या आहेत नावं द्यायला. हे बघा सगळं नावं देत आहे. कोणला काय लागेल माहीत नाही, नशिबाचा खेळ आहे. बघूया. हे बघा तर सगळ्या चिठ्ठ्या आहेत, इकडे लिहून टाकतात. इकडे पण इकडे बसले आहेत, याच्यात लेडीज आहेत काय आणि याच्यात जेंट्स, असा विषय आहे. सुरुवात आपण लवकरच करीत आहोत. तत्पूर्वी आपल्या इथे उपस्थित मान्यवर ज्या अजूनही इथपर्यंत पोहोचलेलं नाहीये, बिगिन तयारी करा आणि लवकरात लवकर आमच्या बाप्पाच्या दर्शनाला या. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण सर्वांनी या आणि एकत्र मिळून हा आनंदोत्सव साजरा करूया. आता बरोबर आहे, सगळी गर्दी पूर्णतः भरलेले दिसतात सगळे. लवकरच आपण या गणेशालाच अर्पण करायचे आहे. इकडे बघा आता झालेल्या डान्ससाठी गिल्बर्ट डिसोजा तुमचा कुठला डान्स आहे? कुठला गाणं काय? प्रेक्षकांच्या टपोरी यांचा सॉन्ग आहे. किती आहे माहित नाही, कधी येईल तेव्हा नाचा. मस्त. मंडळाचे सदस्य गणेश पाटील यांच्याकडून काय घेऊन आलीस? असं आहे का? मेकअप आर्टिस्ट आहे तुझी? त्यांच्याकडून देखील बक्षीस आहे या मुलांना. अजून तुमचा कुठला डान्स आहे? साऊथ इंडियन. काय सॉन्ग कुठला? मोनिका. कुठला आहे? मावल्यांचा आहे, शिवाजी महाराजांचा आहे. हा, शिवाजी महाराजांचा सॉन्ग आहे. बोलल्यावर मावले पाहिजेच. आणि हा बघा आमचा एक मावला आहे. ओळखता का याला? ओळखता याला? बघा जवळून बघा. कुठला घेतलास तू? कोण झालास? कोण झालास? कोण तू? मावलाच झालास काय? खंडोबा वाटतस? खंडोबा बघ मस्त. हा, खंडोबाचा भांडार लावून निघलास ना आपण. बघ अफजल खान कसा काय असेल? तो महाराज आहे. तो अफजल खान आहे. आई बॉडी तशी आहे त्याची अफजल खानासारखी. अजून बघा हे ड्रेस कोड बघ यांचा भारी आहे, लालवाला. कुठला आहे तुमचा डान्स? कुठला? अरे भावड्या ओळखलाच नाही बाई. इकडे बघ सगळी टीम यांची आता जमली. हा इकडं मावल्यांची. आणि रेड कोड वाला आहे, रेड कोड. डान्स कुठला आहे तुमचा? सुंदरी. बाबा सुंदरी सगळं चमकलं बघा कसं. तिकडं व्हाईट प्लेअर. सुंदरी चमकलंच सगळं बघ सुंदरवाले. तुमचा कुठला आहे? शेकी. आई बेकार. संजू राठोड सगळीकडे फेमस आहे. हा बा आता आपण गाणं बघू एक.
नंतर परत सगळ्यांना भेटू. थांबा. असा डान्स झालेला आहे. सर्वांनी टाळ्या. सुख है विठ्ठला विठ्ठला माऊली जुगे जुगे जिथे बरी शोध कर छटावरी करुणावारी आला माझा प्राणला खैवारी विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल जय जय विठू माऊली. हे तुमचा कुठला डान्स आहे? तुम्ही शेकी शेकी मध्ये आहेत का बॉईज गर्ल एकत्र? तसेच या डान्ससाठी दिनेश सदानंदकर यांच्या सुंदरी ना सुंदरी गँग आहे ना तुमची? अर्धे तिकडे पोरं पोरी मिक्स आहेत. पोरं पोरी मिक्स आहेत बघा. इथं पण शेकी शेकी आणि सुंदरी सुंदरी. आणि इकडे महाराजांचे मावले सुद्धा निघालेले आहेत. बघूया आधी हा डान्स बघू आपण, मग नंतर पुन्हा एकदा भेटू. हा बघ इकडची बेस्ट ऑफ लक वरट आहे. एक असं गाणं ते ऐकताच प्रत्येक मराठी माणसाचं रक्त सळसळतं आणि अंगावर शहारे येतात. मी शिवाजीराजे भोसले बोलते. या चित्रपटातील शिवाजी महाराजांच्या इतिहासाची साक्ष देणारे नृत्य में मिले हमने जब जब शमशीरें तानी है माए भवानी. आलेल्या प्रत्येक मान्यवराला आपलंसं करायला हा सन्मान आहे तुमच्या कर्तृत्वाचा. आणि आपल्याला पहिली चिठ्ठी मिळालेली आहे आणि या चिठ्ठीवर नाव आहे कोणाला वाटतं की माझं नाव असलं पाहिजे? कुणाला वाटतं की माझं नाव असलं पाहिजे? मला स्वतःला वाटतं की माझं नाव असलं पाहिजे. सो मी हात वर केलाय. आणखी कुणाला वाटते मी माझी हौशी सगळी मी पण माझी हौशी सगळी. आणखी कुणाला वाटते सगळ्या चिठ्ठ्या आपण बात करूया. तिकडे पण आलाय. फक्त दोघींनाच वाटते की माझं नाव असलं पाहिजे. कोण करणार पहिली साडीची मालकरी. आणि आता तुमच्या समोर मी ते नाव जाहीर करत आहे. आणि ते नाव आहे स्नेहल नरेश म्हात्रे. अभिनंदन अभिनंदन. तुमचा कुठला डान्स आहे? साऊथ इंडियन. नाव काय गाण्याचं? मोनिका. मोनिका. ए भाई लल्लाटी भंडार केलास तुम्ही. असतंय किती स्टेप विसरलेलास ना तू? सांग. स्टेप विसरलेलास ना? बोलत नव्हतास, गाणंच बोलत नव्हतास तू. काय तू डान्स आहे माहिती का? त्याला मधीन यांचे डान्स घेता ना? मला नाही घेत नाही तर घेतला. जर मी डान्स केला नाही आका स्टेज हलल. जर मी डान्स केला नाही आका स्टेज हलवेल. क्या बात आहे रे. पोरी फिदा होती. कुछ भी पोरी फिदा होती. कोण बघल? आर यू कॉमेडी मी. छावा संभाजी महाराज. संभाजी महाराज. तू कशाला मधीन नाही डान्स? बघ इकडं संभाजी महाराज. तू झालास ना संभाजी महाराज? छावा. तुमचा कुठला आहे डान्स? छावा. तुम्ही छावा ग्रुप मध्येच आहेत का सगळे?
म्हणजे सगळं इतके आपण पोरी म्हणजे मिक्स आहेत सगळ्यांचा डान्स आज वाटतं. छावा ग्रुप मस्त हा. छावा सारखा डान्स करा छावा. या बघ कसली नटून आलंय. मेकअप आर्टिस्ट कोण होती? चिंबोरा बनवला आईस मी दीदीने बनवला. शंभूराजाच्या चरणावर मान आमची सदैव झुकते. अतिशय सुंदर असं डान्स. 200 रुपयाची सदिच्छा भेट आलेली आहे. मातोश्री कन्स्ट्रक्शन यांच्याकडून 200 रुपये. त्यानंतर मान पैठणीचा वगैरे वगैरे. पण आमचा आज मान बंधूंचा असं सुद्धा आम्ही म्हणतोय. आणि बंधूंचा मान एक पहिल्यांदा आपण बंधूंच्या मानाची चिठ्ठी काढा. या मान बंधूंचा या लकी ड्रॉ मध्ये पहिला विजेता आमचा बंधू कोण ठरतोय आणि नाव आहे. या साईडला बघा मंडळी इथे गुणलेखक आहेत. प्रत्येक गाण्याला किती गुण द्यायचे ते यांच्यात आहे. कोण होणार विजेता? आपल्याला काही याच्यात लागण्यासारखं काहीच नाही. पहिला लकी विजेता ठरलेला बंधू आहे आणि तो आहे नाव देवावरून गणपती बाप्पा देवावरून नाव आहे. आणि माझ्या या बंधूचं लकी विजेता बंधूचं नाव आहे देवीदास देव म्हात्रे. कोण आहे देवीदास दादा? दादूशी ये लवकर. काय आहेस तू? आणि हा दुसऱ्या साडीचा मान जातोय. पुन्हा हे बक्षीस साईनगरकडे जात आहे. आणि ही आहे माझी राणी क्षमा कुणाल थळी. माझी क्षमाबाई आहे. इकडून आली. माझी पळतच आली. आहेत आहेत तिथं आहेत. अहो हातावर करा जरा. क्षमाबाईच्या अहो हातावर केला. दिसला दिसला. आता थेट त्याच्या डोळ्यात डोळ्यात घालून नाव घे. काय म्हणजे? लाल मणी तोडले, काळे मणी जोडले, कुणाल रावांसाठी माहेर सोडले. क्या बात आहे. माहेर सोडून बाई कुणाच्या घरात लागली ना. तिला साडी भेटली. पुढच्या सणाची साडी वाचली का दुसरी? तुला पुढच्या सणाची साडी भेटली. तुझ्या खिशाला बघ. खिशाला वाचवलेलं. चल बहिणी या. आणि आहे अभिनंदन आणि एकदा जोरदार टाळ्या. माझी सासू तुझी मदर ए माझी होणारी हमसफर. आय लाईक युअर ब्युटी, आय लाईक युअर फॅशन. तुझ्यावर थांबून माझी नजर. एक नंबर तुझी कंबर हाय. चाल शेकी शेकी हाय. किती सुंदर तुझं टिंपल. जे पाहिजे ते घे. सुंदर परफॉर्मन्स काय जजेस मग या कोणला एक ठिकाणी. नंबर या भेटेल? नृत्याविष्कारासाठी मातोश्री कन्स्ट्रक्शन हरेश्वर म्हात्रे 200 सांगू रुपये. नका नाही तर बाबू सांगायला आणि एक विकास नंबर लागेल. 100 रुपये. ऍडव्होकेट सागर सदानंद कडून इकडे 200 judges रुपये आहेत. अशी प्रत्येक सदिच्छा भेट डान्सला आलेली judge आहे. करताना लपून ठेवलं दिसणार नाही कोणाला. दादा त्या मुलांना ही सदिच्छा भेट देऊन द्यायची आहे. खुश झालं बक्षीस भेटलं. खुश झालं. पार्टी करा पार्टी करा पार्टी करा. आनंद होत आहे. आपण पाहतोय की मायेची उपदार शाल देऊन सन्माननीय समीर भट साहेब आहेत. त्यांना या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे. तदनंतर आमच्या अस्मिताताई भोईर त्यांचंही स्वागत या ठिकाणी संपन्न होणार आहे. फायनली माझ्या सुरतीच्या पायात जाते हो गिफ्ट. कोण आणि सुरतीच्या पायात जाते? दादासाठी एकदा जोरदार टाळ्या. चला. आणि नाव कधी सुंदर आहे बघ. नाव घेऊ कर्जन झालं हो. बक्षीस करून द्यायला नाही. माझी पाय आहे मग कशी तू खरीच होती. थल्ली जाम आहेत गावात. थल्ली जाम आहेत गावात. मार्केट नाही.
माझी बाय तिला साथ भेटणार हाय मेघा बाय जितेंद्र खरी काय मेघा बाय आली ग आली गौरी खुश झाली बघ दादा व्हिडिओ काढ तिचा येताना तर ते हसत होते बघ काजल लावून आली या मेघा बाय उखाना जेवायचं आहे हो भारींचा घे चला अभिनंदन समोर या जरा फोटो काढायला समोर या हे मी जाते एक फोटो माझा निघेल थांब जरा नको इथे घे आहो काय आहे आहो कुठे आहेत आहो हे कोण रेकॉर्ड करते हा रेकॉर्ड जातच करते बघ माझा सासू दयाळू सासरे माझे मायाळू दीर माझे हौशी जितेंद्ररावांचं नाव घेते मागी गणेश जयंतीच्या दिवशी क्या बात आहे एकदा जोरदार टाळ्या जितेंद्रराव ऐकलं का अहो जितेंद्रराव कुठे आहे? हात वर करा की जितेंद्रराव हात वर करा कुठे दिसले का कुठे आहे? बाप्पा पावला बरं का आरती बोलू नका म्हणायचं मला बाप्पाशी लगेच चला वळते आमच्या चिमुकल्यांचा परफॉर्मन्स क्या बात है अप्रतिम जोरदार टाळ्या खूप सुंदर चे अध्यक्ष आणि सर्व कार्यकर्ते यांच्यातर्फे तृतीय क्रमांकाची ट्रॉफी पारितोषिक शेकी शेकी डान्स ट्रॉफी आणि बक्षीस हॅलो चला मंडळी जोरदार टाळ्या या प्रथम क्रमांकासाठी खऱ्या अर्थाने तर मंडळी कशी वाटली ही व्हिडिओ नक्कीच तुम्हाला आवडला असेल आणि भरपूर सारी धमाल नक्कीच तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आणि जेवढं काय आपल्याला दाखवता येईल तेवढं या व्हिडिओ माध्यमातून दाखवलं आहे पण अजून आपल्याला दाखवायचं होतं ते आपल्याकडून राहून गेलं काही कारणास्तव आपण जायला लागलं आपल्याला शूट करताना नाही मिळालं आणि त्यामुळं काहीतरी अडचणी येतात त्यामुळे जायला लागते समजून घ्या थोडा पण पुढल्या वर्षी आपण नक्कीच पूर्ण कार्यक्रम दाखवण्याचा प्रयत्न करू आणि भरपूर सारी धमाल मस्ती दाखवूच नक्कीच कारण माझे ब्लॉग नेहमी लेट येतात सांभाळून घ्या जरा समजून घ्या तर आजूबाजूला सगळीकडे शूट चालू असतात त्याच्यामुळे एडिटिंग करायला लगेच मिळत नाही आणि मग काम वर सगळं काही त्या बघायला लागते ॲडजस्ट करून आपण नेहमी व्हिडिओ बनवत असतो त्याच्यामुळे जसा टाईम मिळेल तसा आपण व्हिडिओ एडिट करतो आणि तुमच्यापर्यंत पोचवत असतो असेच आपले ब्लॉग नवीन तुमच्यापर्यंत नक्कीच पोचवण्याचा प्रयत्न करेन तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा चला बाय बाय